भाजप आमदारांनी केलेल्या मागण्या। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे नेते एकवटलेले आहेत। तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी योजनेमध्ये काही गैरव्यवहार केल्याचा आरोप काँग्रेसच्या भाजपच्या नेत्यांनी केलाय आणि याच आरोपांना उत्तर म्हणून काँग्रेसने तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केले। काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे एकवटले आहेत। डरो मत हम तुम्हारे साथ ही भावना जी आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करतात आणि आपण बघू शकता की आक्रमक आंदोलन जे आहे ते पाहायला मिळतात। बंटी शेळके असतील हे संपूर्ण आंदोलक जे आहेत ते बॅरिकेड्स वरून जे आहेत ते कुदण्याचे प्रयत्न करतात आणि विधान भवनाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करतात। आपण बघू शकता की कशा प्रकारचे आंदोलन सुरू आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न क्या बताओगे, क्या भावना आपकी है? आपण बघू शकता की अशा प्रकारची भावना जे व्यक्त करण्यासाठी आपण आलो आहोत। आंदोलन आक्रमक झालेलं आहे। तुकाराम मुंढेंच्या समर्थनामध्ये आज मोर्चा काढण्यात आले। काँग्रेसचे बंटीभाऊ शेळके यांच्या नेतृत्वामध्ये ज्या भाजपच्या आमदार कृष्णा खोपडे यांनी भारतीय जनता पार्टीची भ्रष्टाचार त्यांच्या बंटी शेळके, बंटी भाऊ काय सांगाल, काय भावना तुमची आहे? आमदार आहे राहुल गांधी, युवक काँग्रेस, काँग्रेस कमिटी, नागपूरकर जनता तुकाराम मुंढे सोबत आहे। तुकाराम महाराजांचं ब्रीदवाक्य होतं, कष्टाची भाजी भाकरी चांगली, तूप चोरी साखरेची चोरी नको, तूप साखरेची चोरी तुकाराम मुंढे सारख्या इमानदार अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीची थांबवली आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले आहेत। आक्रमक स्वरूप जे आहे आंदोलकांनी घेतलेलं आहे। डरो मत हम तुमच्या सोबत आहोत। प्रामाणिक अधिकारी जे आहेत ते तुकाराम मुंढे आहेत, ज्यांच्यावर कृष्णा खोपडे असतील व प्रवीण दटके यांनी जे आहे ते आरोप लावलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते काँग्रेस आता समर्थनात तुकाराम मुंढेच्या उतरली आहे। आपण बघितलं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संपूर्ण काल जे आहे ते एनुसार आक्रमक झाली होती। विद्यार्थी निवडणुका असतील किंवा अन्य अशा मागणीला घेऊन जे आहे ते आक्रमक होती। आज जे आहे ते तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटलेले सध्या दिसत आहेत। विधान भवनाकडे जाण्याचा मार्ग ते बघत आहेत, मात्र त्यांना पोलिसांनी अडकून ठेवलेलं आहे। बंटी शेळके जे युवक काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण हा मोर्चा निघाला आहे। आपण बघू शकता की कशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत ते समर्थनात लागत आहेत आणि विरोधात जे आहे ते राज्य सरकारच्या लागत आहेत। त्यामुळे जे आहे ते संपूर्ण इथं पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते चकमक आपल्याला सध्या घडीला नागपुरातील जे आहे ते टी पॉइंटवर सध्याच्या घडीला दिसत आहे। कॅमेरामॅन दीप मिश्रासह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। तर नागपूरमध्ये विधान भवनाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। काँग्रेसने मोर्चा काढलाय। तुकाराम मुंढे IAS अधिकारी यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढलेला आहे। तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या काही निर्णयाला भाजपच्या नेत्यांचा आमदारांचा विरोध आहे आणि याच्याबद्दलची तक्रार त्यांनी अधिवेशनामध्ये सुद्धा केली। विशेषतः भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी ही तक्रार केलेली आहे। तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईची मागणी केली आणि त्याच्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढलेला आहे। काँग्रेसच्या नेतृत्वाअंतर्गत हा मोर्चा काढण्यात आलाय। तुकाराम मुंढेंच्या समर्थनासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, आपण त्यांच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी। नागपूरमधल्या मोर्चामध्ये काँग्रेसचे अनेक नेते आणि विशेषतः युवक काँग्रेसचे अनेक तरुण सहभागी झालेले आहेत आणि सगळेजण बॅरिकेड्स तोडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात। पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या सगळ्यांना अडवलंय, मात्र हे बॅरिकेड्स पार करून पलीकडे जाण्याचा प्रयत्न काही मोर्चामधले आंदोलक करतात आणि त्यांना पुन्हा एकदा बॅरिकेडच्या पलीकडे पाठवण्याची प्रयत्न पोलिसांकडून केला जातो। नागपूरमधल्या विधान भवनाच्या बाहेरची ही दृश्य। हिवाळी अधिवेशन सुरू असताना काँग्रेसने काढलेला हा मोर्चा। कारण आहे तुकाराम मुंढे यांना दिलं जाणारं समर्थन, तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपच्या आमदारांचा विरोध आणि तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत आहेत। तेजस, एक सांगा की हा मोर्चा जो काढण्यात आलेला आहे त्याचं कारण नेमकं काय ठरले? तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्याची वेळ का आली? संपूर्ण युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले आहेत। मागील काही दिवसापासून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे असतील किंवा प्रवीण दटके असतील यांच्या विरोधात जे तुकाराम मुंढेच्या विरोधात जे आहे त्यांनी विधानसभा लक्षवेधी मांडली होती। त्यानंतर जे आहे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते समर्थनात उतरले आहेत। आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जे आहे चकमक मध्ये शहराला दिसत आहे। बंटी शेळके जे त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण आंदोलन निघालेलं आहे। यासोबत जर बघितलं तर 20 सपोर्ट तुकाराम मुंढे IAS ऑफिसर अशा प्रकारची जी घोषणा जी आहे सुरू आहे। विधान भवनाचा संपूर्ण घेराव करण्याचा प्रयत्न जे आहे काँग्रेसकडून सुरू आहे।
करण्याचा प्रयत्न जे आहे काँग्रेसकडनं सुरू आहे. डरो मत वॉल फॉर द तुकाराम अशा प्रकारची जे आहेत पोस्टर्स आपल्याला सध्या घडलेला दिसत आहेत. या पोस्टर जर बघितलं असेल तर राहुल गांधीचा सुद्धा पोस्टर दिसत आहे आणि जे आहे सध्या घडलेला आक्रमक भूमिका जी आहे ते संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचे सध्या दिसत आहे. याच्यामध्ये किती साधारण काँग्रेसचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आणि यांचं नेतृत्व कोण करते? तेजस, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे हे सध्या नागपूरमध्ये आहेत आणि या आंदोलनासंदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत देतात. बॅनर्स बघतो या आंदोलनामध्ये जे लावलेले आहेत ते डरो मत असं बॅनरवर लिहिलेलं आहे. एका बाजूला राहुल गांधी यांचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला तुकाराम मुंडे यांचा फोटो आहे. राहुल गांधी यांनी या अगोदर जी जन आंदोलनं केली त्याच्यामध्ये त्यांचा हाच नारा होता डरो मत. त्याचाच उपयोग युवक काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनादरम्यान केलेला दिसतोय आणि त्या फलकावर डरो मत असा संदेश लिहिलाय, ज्याच्या एका बाजूला तुकाराम मुंडे यांचा फोटो आहे, दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांचा फोटो आहे. तर युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते या आंदोलनासाठी जमलेत ते सगळेजण सध्या घोषणा देत आहेत तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ. स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत तुकाराम मुंडे यांनी घेतलेले काही निर्णय याच्याबाबत भाजपच्या आमदारांना आक्षेप आहे. विशेषतः भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या संदर्भातली तक्रार उपस्थित केली होती. त्याच तक्रारीबाबत जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात माझे सहकारी तेजस यांच्याकडे. तेजस, नक्कीच आपण जर बघितलं असेल तर तुकाराम मुंडे यांच्या समर्थनात जे आहे ते संपूर्ण युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत. काही लक्षवेधीमध्ये जर बघितलं असेल तर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे असतील, यासोबत प्रवीण दटके यांनी जे आहे ते तुकाराम मुंडे यांच्या विरोधात जे आहे ते भूमिका घेतली होती आणि त्यांना निलंबन करण्याची सुद्धा मागणी केली होती. अशातच जर बघितलं असेल तर युवक काँग्रेसचे कार्यकर्ता सध्याच्या घडीला आक्रमक होताना दिसत आहे. बंटी शेडके जे युवक काँग्रेसचे नेते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सध्याच्या घडीला बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते इथं एकवटल्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये जे बघितलं असेल तर तुकाराम मुंडेचे जे पोस्टर सध्या त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आणि एकच मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांसोबतच्या समर्थनात आम्ही सोबत आहोत. आणि या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर डरो मत अशा प्रकारचे सुद्धा घोषवाक्य असलेले पोस्टर सध्या दिसत आहेत. त्यामध्ये राहुल गांधीचा फोटो दिसत आहे. अशा प्रकारचे आंदोलन सध्या नागपुरात सुरू आहे. काल जर बघितलं असेल तर एनएसयूआयने सुद्धा असं आंदोलन केलं होतं. छात्र निवडणुका ज्या महाराष्ट्रात व्हाव्या. आपण जर बघितलं असेल तर अनेक देशामध्ये जे आहेत अनेक ठिकाणी विद्यार्थी निवडणुका होतात, मात्र विद्यापीठ कायद्यानुसार जर बघितलं असेल तर छात्र निवडणुका ज्या आहेत ते महाराष्ट्रात होत नाही आणि त्यासाठी सुद्धा एनएसयूआयने काल आंदोलन केलं होतं. आज सुद्धा बघितलं असेल युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते सध्या वेगळ्या आक्रमक होताना दिसत आहे. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांशी नेत्यांशी या ठिकाणी त्यांचं काय मत आहे हे जाणून घेता येऊ शकतं? मला वाटतं पुन्हा एकदा तेजसशी आपला संपर्क तुटलाय. प्रचंड गर्दी आणि गोंधळाचं वातावरण आहे सध्या विधान भवनाच्या बाहेर. पोलिसांचा बंदोबस्त तुम्ही पाहू शकता. मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बॅरिकेडिंग कुठल्याही कार्यकर्त्यांना ओलांडू नये यासाठी पोलिसांची सगळी प्रयत्न सध्या सुरू आहेत. बॅरिकेडिंगच्या एका बाजूला पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांचा मोठा बंदोबस्त आहे आणि कार्यकर्त्यांचा सातत्यानं हाच प्रयत्न आहे की बॅरिकेडिंग ओलांडून पलीकडे जावं. नागपूर विधान भवनाच्या बाहेरची ही सध्याची दृश्य आहे. बॅरिकेडिंगच्या पलीकडे आहेत ते सगळे काँग्रेसच्या एनएसयूआयचे कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत. मागणी आहे ती तुकाराम मुंडे यांना समर्थन देण्यासंदर्भातली. कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी हिवाळी अधिवेशनामध्ये केली होती. कृष्णा खोपडे भाजपचे आमदार आहेत. एका प्रकल्पाबाबत तुकाराम मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांबाबत कृष्णा खोपडे हे नाराज झाले होते. माध्यमांमध्ये त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची ही मागणी केली होती आणि याच मागणीला विरोध म्हणून तुकाराम मुंडे यांना समर्थन म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते सध्या विधिमंडळाच्या बाहेर जमलेत. मोठमोठ्यानं घोषणा दिल्या जात आहेत. तुकाराम मुंडे यांना समर्थन देणारे बॅनर्स काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या हातात आहेत आणि या बॅनर्सवर लिहिलेला प्रमुख संदेश आहे डरो मत. डरो मत असा एक मोठा बॅनर या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातात आहे, ज्याच्या एका बाजूला तुकाराम मुंडे यांचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांचा फोटो आहे. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहेत. त्या अधिवेशनाच्या बाहेर जी सध्याची परिस्थिती आहे या संदर्भातली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तेजसकडे जाऊया. तेजस,
नक्कीच आपण जर बघितलं असेल तर तुकाराम मुंडे यांच्या समर्थनात जे आहे ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, एकवटलेले आहेत. आपण बघितलं असेल तर कृष्णा खोपडे असतील व प्रवीण दटके दोन्ही भाजपचे आमदार आहेत, यांनी जे आहे ते तुकाराम मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी लक्षवेधी मांडले होते की मोठ्या प्रमाणात नागपुरात जे आहे ते भ्रष्टाचार झाला होता कोरोना काळात, आणि या संपूर्ण संदर्भात जे आहे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्याला निलंबन झालं पाहिजे तुकाराम मुंडेला, अशी मागणी जी आहे ते या दोन्हीही एकंदरीत बघितलं असेल तर दोन्ही आमदारांची होती. मात्र आज जर बघितलं असेल तर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. बंटी शेडके जे युवक काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण हा मोर्चा निघालेला आहे. डरो मत अशा प्रकारचे जे आहेत घोषवाक्य असलेले बॅनर सध्याच्या घडीला दिसून आहेत. तुकाराम मुंडे हे चांगले अधिकारी आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांचे चांगले काम नागपूर महानगरपालिकेत झाले होते, आणि अशा वेळी जर अशा अधिकाऱ्यांना जर डावलण्याचे काम हे दोन्ही आमदार करत असतील, सरकार करत असेल तर हा कुठेतरी एकंदरीत झळीचा खेळ जे आहे ते सरकार करत असल्याचे मत जे आहे ते एकंदरीतच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण बघू शकता की डरो मत आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारचे जे आहेत ते बोर्ड सध्याच्या घडीला पोस्टर दिसत आहेत. या पोस्टरमध्ये बघितलं असेल तर राहुल गांधी यांचे सुद्धा फोटोज या पोस्टर्सवर दिसत आहेत. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र ही संस्कृती आहे, आणि त्याच आपण जर बघितलं असेल तर या वारकरी संप्रदायाचे सुद्धा आपल्याला संपूर्ण इथे व्यक्ती सुद्धा या ठिकाणी दिसत आहे, आणि संपूर्ण युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते एकंदरीत या ठिकाणी आक्रमक झाले चित्र दिसत आहे. आपण सध्याच्या घडीला आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. कर्तव्यनिष्ठ अधिकारी ह्या लोकांना पचत नाहीये, त्यांच्या भ्रष्टाचार यांना ते सामावून घेत नाहीये, म्हणून या तुकारामांना जे विधानसभेत निलंबन करण्याची जी मागणी आमदारचे 7वी 8वी नापास आमदारांनी केलेली आहे ते तुकाराम या देशात राहिले पाहिजे, आपल्या महाराष्ट्रात राहिले पाहिजे, असे कर्तव्यनिष्ठ अधिकारी राहिले पाहिजे. म्हणून या नागपूरकरांची आम जनता सन्माननीय बंटीबाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात विधानसभाच्या घेरासाठी निघालेली आहे. प्रातिनिधिक आपण हा सगळा विरोध करताय, आणि तुकारामांचा हा संपूर्ण वेशभूषा आणि त्या पद्धतीने एक निषेध करा, एकीकडे आक्रमक तर दुसरीकडे संतांच्या रूपात येऊन तुम्ही हा सगळा निषेध करताना दिसत आहे. संतांच्या रूपामध्ये आपण ज्या पद्धतीने आपण म्हटलं की पहिलेचे पण तुकाराम यांना पचले नाही, आणि आता जे तुकाराम त्यांना पचत नाही आहे. संत तुकाराम महाराज स्वतः जे आहे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे निवेदन द्यायला चालले. ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने यांनी काय म्हणते संत तुकारामांना सुद्धा अडवलेलं आहे. अरे बा, संत जे आहे ते गांधीवादी पद्धतीने त्यांच्या याच्यानुसार जसं त्यांनी ब्रीदवाक्य दिलं होतं की बा कष्टाची भाजी भाकरी चांगली, तूप साखरेची चोरी नको. संत तुकाराम महाराजांचं आणि तुकाराम मुंडेंचं म्हणणं तेच आहे की बा तूप साखरेची चोरी ज्या लोकांना करायची आहे, भ्रष्टाचारी ज्यांना करायचा आहे, म्हणजे प्रवीणजी दटके मध्य नागपूरचे आमदार, कृष्णा खोपडे पूर्व नागपूरचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तर कुठं ना कुठं त्यांच्या तूप साखरेची चोरी, त्यांच्या भ्रष्टाचार जे आहे त्यांच्या भ्रष्टाचारांना करून नाही दिला. त्याच्यामुळे तुकाराम मुंडे सारखा एका चांगल्या अधिकाऱ्याला ते लोक निष्कासित करण्याच्या मागे लागले आहे. त्यांना कुठं ना कुठं देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नागपूरमध्ये त्यांना एक संदेश द्यायचा आहे की कुठल्याही विभागातला इमानदार अधिकारी राहो, जर तुम्ही आमच्यासोबत मिळून तूप साखरेची चोरी केली ना, भ्रष्टाचार केला नाही तर तुकाराम मुंडेंना आम्ही निष्कासित करू शकतो, तर तुम्हालाही आम्ही निष्कासित करू. तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ काही संतवाणी आपली आजची. किस किस की मैं बाहें काटूं, किस किस लंका को मैं आग लगाऊं, हर घर रावण पग पग लंका, ऐसे IAS तुकाराम कहाँ से लाऊं. तुकाराम मुंडे नाही, तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी केली, लक्षवेधी आणली, आणि याच मागणीनंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसनं तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढलाय. युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले.